सगळ्यांना शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही सगळे? मी चांगली आहे. तुम्ही कसे आहे? आशा करतो की तुम्ही बी चांगलेच असाल. तर आज सकाळी सकाळी करायचे आहेत तुम्हाला मांडे. म्हटलं रात्री भाजी बी केली, आईनं पीठ चुरून ठेवलं. कारण का आई म्हणजे मुरते, मग ते जास्त मालिश करायचं काम नाही. आणि एवढा हात दुखतात ना माझे मांडायचे पीठ चुरू चुरू कालय. म्हणून म्हटलं आईने जरासं भिजून ठेवते. भिजून ठेवलं की जरासं सोपी जाते चुरायला. तर आईनं मस्त असं पीठ चुरून ठेवलं मांडायचं. आणि आता करते मी त्याची मालिश जराशी. आईने एकदम एक नंबर पीठ चुरून ठेवलं. मुरेलच आहे ते पीठ, पण आता तरी बी जराशी मालिश करतो मी. आणि मांडे करावं लागतात चुलीवर. म्हणजे तर असं वाटत राहिलं गॅसवरच मांडे करा. गॅसवरही तेच आहे, चुलीवरही तेच आहे. पण चूल उन्हात आहे आता सध्या. लय बेदम होणार आम्ही. पाहतो का आहे तो, चुलीवर करायची का गॅसवर करायची. गॅसवर करायला तर जीव असा थरथर घेते. असं वाटते गॅस जावंच नाही. मीठ लागलं का नाही? असं पाहावं लागते मीठ लागलं का नाही लागलं. जर असं मीठ कमी असलं की मांडे येतात फाटून फुटके. एवढं पीठ घेतो चुरून. अजून चहा प्यायची राहिली मी. पीठ मुरेलो मस्त चहा पाणी करून घेतो. चूल पेटून घेतो. गॅसवर काही करत नाही. पहिले आईला विचारावं लागेल गॅसवर करू का चुलीवर करू. कुठे गेलती वा? करू का गॅसवरच मांडे? आई तर मायपेक्षा थरथर कापते. गॅसवर नको करू बाई, चुलीवर. ते किती केलं तरी आता उन्हाळ्याचं जर एवढं शेणकूट झालं, पावसाळ्याचं काय होणार आहे? तुम्ही म्हणून राहिली मुरमान मुरुमानच नाही बाई. हे मुरमाशिवाय मजा नाही येत आता दाराची. नाही तर गट्टू बसवा, गट्टू. गट्टूचे स्वप्न पाहायला पुरत. यंदा म्हणलं सर पाणी येते या कोट्यात. एक अशी बकऱ्याची अशी टल टाकली की झालं बसत ते डाब्बर राहते इकडे उचाड राहते. एक बार घरात पाणी आलं का मग जमते मिळा. राहते यायला पाहिजे पाहिजे. चला मग पीठ चुरून घेतलं मी. आता ठेवतो चहा. चहा पिऊन घेतो. अजून चूल मांडायची हाय. आणि काळा चहा काही एवढी शिजायची हे नसते का, तो भात शिजते. भात असा घोटभर चहा पिऊन घेतो मी. जरासा फ्रेश वाटते मग चहा पिल्यावर. स्वयंपाक हाय. हे पा पोळ्या आहेत, स्वयंपाक हाय. म्हणजे आताच भागते मला. पण आईचा नांदा होता आज मांडे करायचा. माल्या सातचे मांडे खायचा. तर म्हणलं चला इथं इच्छा आहे तिची लय हातचे मांडे खायची. तर ते बी पूर्ण करूनच टाकू. ठेवला आता मस्तपैकी चहा. चहा पिऊन घेतो आणि मग जातो बाहेर मांडायला चूल. 4 बकेट आहे. माती आहे ना ते. कुठून आणून राहिली? पण दूर दूर तर माती काही दिसून नाही राहिली. 2 बकेट आठवून आणले. 11तून 2 बकेट दिंडीतून आणले. 11तून म्हणजे हे काळी माती त्याच्यावरती सांगो. आता एवढं सगळं ऊन झालं आणि या उन्हात मांडे रांधणं म्हणजे जीव देण्यासारखं काम आहे चुलीवर. आता ही चूल मला हलवा लागेल एक एक इटीनं. कुठे बैल तिकून येते आई? हा, इकून नाही बसत तर कधी तिकून नुसतं बसते.
आणि हा इकडे बसते म्हणून मी ते मध्यस्थी लावली चूल करणं. मस्त संध्याकाळचे मांडे खावा तर तुम्हाला तर सकाळचंच येते ना. सकाळचे मांडे पोचतात संध्याकाळी. संध्याकाळी खाल्ले की सकाळून पचत नाही का? नाही ते आंबट पाणी येते ना तिशी आमच्या. चला मग चूल मांडून घेतो मी, दाखवतो मग तुम्हाला. कारण एका हाताने एक एक इट आणणं तर मग तर दुपारच होऊन जाईन मला चूल मांडायसाठी. तर मग मांडे कधी रांधू. चूल एकदम तयार आहे आपली. 6 म्हणजे 3 आणि 3 6 आणि 3 9 इटा मांडल्या की चूल कुठे बी चालते आपली. मांडे मांडे खाणाऱ्याने सोपी जातात, आवडतातही लय, पण करणाराचा जाते जीव. पीठ चुरा, सगळा पसारा बाहेर आणा, चूल मांडा, मांडे करा उन्हातानाचे, आणि थकल्यावर मग गुपचूप दुपारी जाऊन झोपा. कारण उन्हाची आग, चुलीची आग कुठे कुठे टिकणार आहे बाई. हे कळलं आता. मटकं, हे मटकं एवढं सांभाळून ठेवावं लागते मांडे टाकायचं. चाललंय, फक्त उन्हाळा लागला की याची लय आठवण येते. सगळा पसारा तर आणला म्या, पण तेल आणायचं बाकी राहिलं अजून. तेल आलं बाप्पा आता. चुलही पेटली मस्त. चूल तर घेतली मांडून, चूल तर मांडली, पेटवली बी, पण आता त्याच्यावर रांधणं बसते का नाही का. पहिले रांधण्याला तेल होतं लावून. तप्याच्या पहिलेच रांधणं बरोबर बसवा लागते, आणि ते जर का बरोबर बसलं नाही तर झालं मग. आणि आता हे एवढं पीठ रांधणं मध्ये. आता ऊन आहे आणि मी आणि हे एवढं पीठ आहे. पीठ एकदम मस्त मुरलं. मांडायचं आता काय होते काय. घ्या लागतात कोपरभर उंडे करून. याचाही भला घोर आहे. हे मुर द्या लागतात उंडे. मुरेल उंडे घेतले तेव्हाच मांडा येते. काय चटके लागू राहिले असे रांधण्याचे बी. बकऱ्या आल्या घरी. आता आतीच बकऱ्या नातीच मांडे. जरासा उशीर झाला आज मांडे करायला. लय लय बकरी टाकली वाटते मी. आणि चुलीची आस मला एवढी लागू राहिली का मला काहीच नाही सुसू राहिलं. मांडे उलटाव का मांडे करा का काय करा. विशेष म्हणजे उलट्या हातावर आलं हे बसणं चूल. त्याच्यानं जरासं भारीच जाते मला आता मांडे करायला. हवा तर इतकी हाय मांड्याचा फेरा नाही घेता येऊ राहिला. मांडे करायला पाहिजे शांत वातावरण, नाही तर मग कुकड्या कुकडेच चिपकतात. उंडे करायला तर चान्सही नाही भेटू राहिला आज. एवढं रान तपेला. मांडे रांधून तशा आमच्या शांताई, फक्त ते अलग पाहिजे तर कल्ला करू राहिला. ते खाल्ला हो बसले. काही एवढा गिदाळा नाही करत, काय नाही. नाही तर तुम्ही म्हणसान बकऱ्या येतात 30 मांडे येतात 30, म्हणजे स्वयंपाक येतात 30. पण आता काय मजबुरी आहे आमची, कारण का चूल मांडायला जागा नाही आम्हाला. इतका आकाश झाला आज मांडे करायचा. बैलही घरी आले अर्धी मांडे झाल्यावर, आणि बकऱ्या तर बरं आल्याच होते. तर तीच ठेवा लागत होतं ना बाई. व काय मग फुटाच्या नांदानं ते हे नाही केलं तर आणलं इकडे जप्प जप्प होडत तिनं. आणि जीव घायल झाला मांडे करतात. इकडे चालली जेवण. मांडे असे लय दिवसानं आज रस मांडे केले, आणि ते बी माझ्या हातचे एक नंबर.
चला तर मग आता मी उरकून घेतो माझे स्वतःचे काम. यायचे तर झाले, तर भांडे बी केले आणि आंघोळी करून घेतली एकदम फ्रेश पैकी. आणि बुंदी सगळी वाहू राहिली. आणि जेवायचं पहिले गोड खाल्लं होतं ना, मला जेवण जात नाही, पण बुंदी दिसल्या होत्या राहिलं. रस आता जेवण इकडूनच न्यावं लागते आज. मांडे बनवल्यावर रस बनला इकडे. आणि मला तर आज काही स्वयंपाक करायची गरज नव्हती. भाजी आहे तिखट, रात्री बनवलं होतं मटण. आणि आता रात्रीचा ती शूट करता येत नाही, जरा जास्तच उशीर झाला होता शूट करायला. मग त्याच्यानं काही शूट केलं नाही मी. पहिले पंखा बंद करून देतो. भूक तर एवढी लागली का हातचे मांडे असली का कमी तर काहीच नसतात. 2 नाही तर 3 किलोचे म्हणजे माझी सारी आपच निघून जाते. आप म्हणजे सगळा मला हेच निघून जाते स्वयंपाक करता करता. हे एक फुलका होता मस्तपैकी आणि मटणाची भाजी होती. आता मटणाची भाजी गरम करायला ठेवली, पाणी आणतो. आता तिकडे रस बनला. भाजी तर काही मी खात नाही कधी. आता मांडे हात मग रस चालते. आता भाजी गरम करायला ठेवली इकडे गॅसवर. भूक लय लागली तर मग थोडासा मांडा आणि रस खाऊन घेतो भाजी गरम व्हायला. दीड फुलका उरला आहे. दीड सांगा तर दीड फुलक्याचं काय करू मी आता. मला तुमच्या संग बोलायला टाइम नाही, एवढी भूक लागेल. चाल लवकर, आता टाइम आहे का. ते बांगड्याच काढून देतो आज. बास टाक बाहेर. काही वातावरण आहे आज संध्याकाळचं. जसचे मांडे टाकले ना तसं जेवण केलं आणि झोपलो. या वातावरण असं का होऊ राहिलं, लाल लाल काऊन दिसू राहिलं तोंड. काल लाली काढली होती आता? काढायची होती आ? आजही तसं दिसू राहिलं लाल लाल. मला लालच लाली बोलून राहिली. कायचं ती कोंबड्याची नुकती लाल लागली. कोल्ड यावर्षी पेरणं पाणी होत नाही वाटते बाप्पा. आता वाकई काळ टाकायला लागते हो माय. आज दुपारीच मांडे रांधून घेतले. संध्याकाळी स्वयंपाक करायचं काम नाही. तर आईचा रोजचा नांदा चालू आहे. माय बांगड्या काढ, माय हात दुखू राहिले, माय बांगड्या काढ, माय हात दुखू राहिले. आज तिच्या बांगड्या काढूनच देते मी. अजून राहिली ना, होती अटलोक होती. ती भारी हात बांगड्याला म्हणून आग होती. ते माझ्या मस्त बारीक बांगड्या होत्या. कुठून कुठलं होते आग. अटलोक आणि इकडेही होती अटलोक. ते जाड्या हात ना पतल्या नाहीत ते बांगड्या माहिती. कोणत्या बांगड्या घातल्याचं माऊली. आणि एकाच हातात होती. मग या हातल्यातलं का बाईक का याच हातात होते. तो हात असा राहते ना असा, आणि ते बांगड्या तशाच राहतात. ते आण मग तिनं काय भरल्या तू असतं म्हणलं की हे मी भरा नाही हे. अटी आगून राहिली.